रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. बरडचा मुक्काम आटोपून माऊलींची पालखी नातेपुतेमध्ये दाखल झाली आणि हा सगळा परिसर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं व्यापून गेला. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं जिवंत रूप म्हणजे आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं पायी वारी निघतात. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठलाचं नाम आणि मनात भक्तीचा अथांग सागर, हीच या वारीची खरी ओळख आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी आहे. गावामध्ये भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण झालंय. दिंड्यांच्या आगमनानं रस्ते अभंग आणि भारूड आणि हरिनामाच्या गजरानं दुमदुमून केले. जात धर्म पंथ श्रीमंती गरिबी यांचं सर्वस्व भेद विसरून वारकरी एकाच भावनेनं विठुरायाच्या दर्शनासाठी वाटचाल करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत स्वतः वारी करत असत. पुढे 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मुलानंच म्हणजेच नारायण महाराजांनी पालखीची पद्धत सुरू केली. सध्याच्या स्वरूपामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते. पालखी समवेत लाखो वारकरी भावी पायी येतात आणि याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर आणि भंडीशेगाव, वाखरी इथल्या पालखी मुक्कामाची आणि विसावा आणि रिंगण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली. तर दुसरीकडे आज संत तुकाराम महाराजांची पालखी सराटी इथं दाखल झाली. ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषानं, टाळ मृदुंगांच्या निनादानं आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला. संत तुकाराम महाराजांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही प्रत्येक वारकऱ्याच्या पावलांमधून अनुभवायला मिळतोय. सराटी नगरीमध्ये आज भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा अविरत सोहळा हा रंगून गेलाय. माऊली या अभंगामध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत वारकरी पंढरीची वाट चालतायत. पाहुयात या वारीच्या टप्प्यावर आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा 3 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत असतो. पुणे, सातारा आणि सोलापूर यातल्या शेवटचा जिल्हा म्हणजे सोलापूर. याच ठिकाणी आज पालखी सोहळ्यानं प्रवेश केला. मात्र सोलापूरकरांनी मोठ्या उत्साहात माऊलींचं जोरदार स्वागत केलं बरं का. सोलापुरातील धर्मपुरी ग्रामपंचायत दरवर्षी माऊलींचं स्वागत करते. यावर्षी सुद्धा धर्मपुरी ग्रामपंचायतीनं चोख व्यवस्था ठेवली होती आणि इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माऊलींचा पालखी सोहळा हा 3 जिल्ह्यांमधून प्रवेश करतो. एक पुणे जिल्हा पहिला, दुसरा सातारा जिल्हा आणि हा शेवटचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. आज माऊलींच्या पालखी सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय माऊलींच्या स्वागताकरता मोठी कमानी प्रशासनाच्या वतीनं आयोजित या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसंच इथे तुम्ही पाहताय रस्त्यांवरती कशा पद्धतीच्या सुंदर अशा रांगोळ्या देखील काढलेल्या आहेत माऊलींच्या स्वागताकरता. माऊलींच्या पालखी सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारी ही ग्रामपंचायत आहे, तिचं नाव आहे धरमपुरी आणि या धरमपुरी ग्रामपंचायतीवरतीच माऊलींच्या स्वागताची जबाबदारी असते आणि या ठिकाणीच माऊलींच्या स्वागताचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. राज्यात या संपूर्ण परिसरातले विभागातले महत्त्वाचे जे अधिकारी आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा धरमपुरीमधला सोहळा हा पार पडलेला आहे आणि आता इथून माऊलींच्या पालखी सोहळ्यातला जो अंतिम टप्पा आहे तो सुरू होतो.
पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करताना सोलापूर हे पंढरपूर जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे हा अंतिम टप्पा आहे. वारकऱ्यांमधला उत्साह वाढतोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी असणारी तुफान गर्दी. ज्या ठिकाणी येण्याकरता अगदी तासाभराचा अवधी लागतो त्या ठिकाणी येण्याकरता गाड्यांना वाहनांना 5-5 तास 6-6 तास लागत आहेत. ही आजची स्थिती आहे. माऊलींच्या या आत्ता इथून पालखी सोहळा पुढे निघून गेला आहे, मात्र याच्या पुढचा जो सगळा भाग आहे हा ट्रॅफिक आणि जे दिंड्या आहेत वारकरी आहेत त्यांनी सगळा भरलेला आहे. त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा वळवण्यात आलेलं आहे अशी यावर्षीची स्थिती आहे. धरमपुरीमधून अधिकृतरित्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यानं प्रवेश केलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधला उत्साह हा अजून द्विगुणित झालेला आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धरमपुरीमधून. माऊलींच्या वारी सोहळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांची भेट होतेच. माधव नारायण मडके हे लातूरहून आलेले 81 वर्षांचे वारकरी. अहो, तरुणांना सुद्धा लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. घरच्या सदस्यांनी आता वारीला जाऊ नका असं म्हणून बजावलं, पण ऐकतील ते आजोबा कसले. अहो, या आजोबांनी कुणाचंच ऐकलं नाही. पाय दुखतात म्हणून एक सायकल सुद्धा जोडीला घेतली आणि थेट आळंदी गाठली. आणि मग काय, सुरू झाली आजोबांची आळंदी ते पंढरपूर वारी. आता त्यांची वारी कशी सुरू आहे त्यांच्याच तोंडून ऐकूया. जय हरी विठ्ठल. मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे आणि धर्मपुरीतून पालखी सोहळा हा नातेपुते या मुक्कामी आज आहे. वारी ज्या वेळेला चालते त्यावेळेला या वारीमध्ये असंख्य लोक सहभागी होतात, दिंड्या सहभागी होतात, वारकरी सहभागी होतात. आपापल्या परीनं पांडुरंगाच्या चरणी आपली श्रद्धा, आपली भक्ती ही अर्पण करण्याची ही वारी आहे. वारीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अनेक माणसं आपल्याला भेटतात. मला आत्ता एक अशी व्यक्ती भेटलेली आहे जी या सायकलवरून वारी करते. तुम्ही सायकल बघताय बघा, छान असा ही तंबोरा या सायकलला लावला आहे त्यांनी आणि त्यांचं सगळं सामान या सायकलवरती आहे. सायकल पाहून तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी छान तरुण मुलगा या सायकलवरून प्रवास करत असेल. हो, तरुण मुलगाच आहे. मात्र आपल्याकडे जे म्हणतो ना आपण की वय काय असतं एखाद्या माणसाचं, त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. या सायकलवरून वारी करणारी जी व्यक्ती आहे ती आत्ता माझ्यासोबत आहे आणि मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. माऊली नमस्कार, जय हरी विठ्ठल. हीच ती व्यक्ती आहे जी या सायकलवरून प्रवास करत ते वारी करता आहेत. माऊली तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? महादेव नारायण मडके. हां, कुठून आलात तुम्ही? लातूरहून. लातूर. हा, लातूर पशी गाते गाव आहे. लातूरमध्ये कुठे? लातूर पशी गाते गाव आहे वडराकोण. बरं, पण अशा पद्धतीनं सायकलवरून वारी करावी असं तुम्हाला का वाटलं? नाही, आमदार सायकल घेतली मी, चला येणं गेलं. अच्छा, यंदाच तुम्ही सायकल घेतली आहे. बरं, चालायला येत नाही म्हणून. हा, आता साधारणतः काय असेल वय, किती वयाचे तरुण आहात तुम्ही? मी 81 वय आहे. 81. अरे वा वा वा. आणि पहिल्यापासून किती वर्ष झाली असतील वारी करून? 19 ही चालू आहे. अच्छा, 19वं वर्ष चालू आहे. कोण कोण असतं घरी तुमच्या? घरी एक मुलगा आहे फक्त. हां, आणि पहिल्यापासून आवड आहे तुम्हाला? पहिल्यापासूनच आवड आहे. आवड आहे. कसं आहे तुमचं गाव, शेती विती तुमची काही आहे की नाही? शेती नाही. पण मग आता तुम्ही एकटेच निघता, तर मग तुम्ही कसं करता? जेवण खाण कुठे असतं काय? माऊली वाट्याने तिथे वाट्याने भूक फक्त माऊली भूक लागली म्हणावं, बरोबर पोरी गेला एक अर्धा किलोमीटरवर तर जेवायला भेटते. हो का? हा, बरं. आणि मग मुक्काम कुठे करता? कारण वारी दिंडी ह्या कुठेही थांबतात. तुम्ही थांबता, कुठेही थांबता. कुठेही थांबता, तुम्हाला वाटेल तिकडे थांबता. बरं. आणि लातूरवरून आळंदीला जाता का पहिले? हा हा. बरं. लातूरवरून पंढरपूर, पंढरपूरहून जिजोरी, हां, जिजोरीहून आळंदी. बरं. आणि मग आळंदीवरून पायी चालायला सुरुवात? पंढरपूर. हा. बरं. पण आता तुम्ही आषाढीला पोहोचणार, आषाढीच्या आदल्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेता का? ते आता दर्शन नाही होत. हां. दर्शन होत नाही, बाहेरून दर्शन. तिकून आल्यावर भ्या होते ना, दोनदा दर्शन होते. अच्छा, अगोदर वारीच्या सुरुवातीला. बरं. पण मग आता काय कळसाचं दर्शन घेऊन बाहेर पडता का? दर्शन घेऊन बाहेर पडायचं.
बरं, पण मग आता जेवणा खाण्याचं म्हणजे हे जे स्टॉल्स असतात वगैरे तिथे खाता? जेवायला कोणी बी माऊली जेवा म्हणते, जेवण्याचा सवालच नाही. बरं. आता एक गेली की म्हणून जेवायचे का माऊली. पण या वयात ना आता माऊली आपण जर बघितलं तर काय काय आजार असतात, त्यामुळे झेपत नाही अनेक वेळेला. तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही तुम्ही वयाच्या मानाने झापण आहे, नाही तर काही मला झालं नाही बघा. वा वा वा, फक्त वय जास्त आहे म्हणून हा. कसलाही वयाच्या त्रास नाही, मानाने कसलाही झापण आजार नाही. म्हणून सायकल आमदा घेतली. सायकल फक्त सामान ठेवण्यापुरती का चालवता? सामान ठेवतो बिन चालू तर तू गडगडीला बसतोय. होय काय? हा. अरे वा वा वा. मग तुम्हाला तर चढ उतार वगैरे असेल तेव्हा कसं करता? चढ लागला की उतरायचं, खाली चालायचं सायकल घेऊन. हां. हा. आणि उताराला काही प्रश्नच येत नाही. उतरायला बसायचं. वा वा वा. 19 वर्ष झाली आता. 19 वर्ष ही आली बघा, आता. इच्छा असेल तर माणूस आयुष्यामध्ये काहीही करू शकतो, याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. माऊलींकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की अरे बापरे, आजोबा असा कसा सगळा एवढा मोठा प्रवास करणार. पण ते स्वतः सांगतायत की त्यांना काहीही त्रास नाही, ते छानपैकी वारी करतात. काही केलं. खूप छान पद्धतीने त्यांची वारी चालू आहे आणि त्यांच्या या वारीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. माऊली, तुमची ही वारी अशीच छान सुफळ संपूर्ण हो आणि तुमच्याकडून अशा अनेक वाऱ्या घडोत, हीच आपण शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धरमपुरीतून. माऊली, बघितला का कसा आहे त्या आजोबांचा उत्साह. अहो, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये पिंपळगाव येथून आलेली श्रीराम पायी दिंडी ही रथामागे असणारी मानाची दिंडी आहे. दिंडीचं पूर्ण नियोजन ही दिंडी स्वतः करते. त्यामुळे वारकरी हे मार्गावरती किती असुविधा असल्या तरी सुद्धा आम्ही त्यांची पर्वा करत नाही असं म्हणतात. या दिंडीतील वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि आज माऊलींचा मुक्काम नातेपुतेमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला माऊलींचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला रथाच्या मागे आणि रथाच्या पुढे अशा पद्धतीनं दिंड्या या प्रवास करत असतात, मार्गक्रमण करत असतात. आत्ता माझ्याबरोबर एक दिंडी आहे जी प्रवास करते आहे माऊलींच्या या सोहळ्यामध्ये. स्वागत आहे तुमचं या सोहळ्यामध्ये. आणि या हे दिंडीचे प्रमुख आहेत. आपण यांच्याकडून माहिती घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला? आमची दिंडी पिंपळगाव खडकी श्रीराम पायी दिंडी सोहळा पिंपळगाव खडकी आळंदी या ठिकाणावरून आमचं प्रस्थान झालं आणि आजपर्यंत राम नामाच्या घोषापर्यंत आम्ही आज यातपर्यंत पोहोचलो आहोत. दिंडीचं नाव काय तुमच्या? श्रीराम पायी दिंडी सोहळा. तुम्ही कुठून आलात म्हणाले? पिंपळगाव खडकी, हे आंबेगाव. आंबेगाव तालुका. किती वर्षांपासून तुम्ही ही दिंडी करता आणि किती जण असतात तुमच्या? आमच्या दिंडीमध्ये सर्वसाधारण 700 ते 800 लोक असतात. आमच्याकडं कोणत्याही प्रकारची भिसी वगैरे काही नसते. म्हणजे बिगर भिसीची आम्ही दिंडी चालवतो. आमच्या दिंडीतर्फे सर्व लोकांना अन्नदानाचा स्वाद मिळतो चांगल्या पद्धतीने. यावर्षी सगळ्याच दिंड्यांमध्ये वारकरी संख्या वाढली आहे का? नेमकं काय झालंय? ह्या वर्षी तसं जर पाहिलं तर ह्या वर्षी वारकऱ्यांची संख्या कमी झालेली. शासनाने जो नियम GR काढला आणि आळंदीमध्ये पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळं त्यांनी दिंडींना प्रस्तावना थांबवली होती. त्यामुळं दिंड्या पुण्यातून प्रस्थापित झाल्यात. त्यामुळं काही ज्या दिंड्या आहेत त्या आल्या नाहीत. म्हणजे बिगर नंबरच्या ज्या नंबरच्या दिंड्या होत्या त्या सगळ्या आलेल्या आहेत. आता आपल्याला जर आपण रस्त्याने बघितलं तर समाज खूप मोठा दिसतोय. त्याचं कारण काय आहे? एवढं ट्रॅफिक आहे, एवढं मोठ्या संख्येनं लोक चालतात. दरवर्षीच्या मानाने कमी आहेत. ते इथून पुढे वाढत थोडं वाढत चालते. अजून समाज वाढलेला नाही, वाढणार. साधारणतः आषाढीला किती समाज पंढरपूरमध्ये असेल असं वाटतं? 27 ते 30 लाख इतका समाज असू शकतो इतर दिवसाच्या याने कल्पनेने. आता तुम्ही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असता, दिंड्यांमध्ये सहभागी होत असता. आत्ता ज्या काही सोयीसुविधा शासनानं या वारी मार्गावरती केलेल्या आहेत त्या पुरेशा आहेत असं वाटतं? प्रथमतः अशी गोष्ट ही का आम्ही आमचंच सुखसोयी पाहतो. आम्ही स्वतः त्या करतोय. त्यामुळे शासन काय देतं आहे काय नाही याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचा राम नाम घोष, आम्ही आमची दिंडी याच्यावरती समाधानी आहोत. शासनाने द्यावं ही सुद्धा आमची अपेक्षा नाही. ते कुणाचं असतं ज्यांना नंबर नाहीत, ज्यांचं हे नाही, ते लोकांच्यासाठी ते गरजेचं आहे.
तुमचं जे प्लॅनिंग असतं ते तुम्ही स्वतः सगळं करत असता? हो, आम्ही आमच्या गावच्या वैयक्तिक निधीतून आलेले जे लोक आहेत त्यांना वाटतं 100-500 रुपये आपण त्याच्यात टाकावेत आणि अन्नदाते खूप आहेत आमच्याकडे, म्हणजे दान करणारे लोक, त्याच्यातून तुमची व्यवस्था होते सगळी. तर आम्ही आमच्या सगळ्या व्यवस्था पाहतो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी. आणि आमचे जे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट तुमच्या या संपूर्ण दिंडी सोहळ्याला, आणि तुमची ही वारी, तुमची ही दिंडी सुफळ संपूर्ण हो या शुभेच्छा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धरमपुरीमधून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे हे क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली आपण पण थोडा विसावा घ्यायची. लगेचच भेटूयात. पाहत रहा जय हरी विठ्ठल. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वरीतून संपूर्ण जगाला संदेश देणाऱ्या माऊलींच्या गावात आज अनेक शिक्षण संस्था उभ्या आहेत. वारकरी संप्रदायातील अनेक पिढ्या या संस्थांनी घडवल्यात. यातली एक संस्था म्हणजे श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे अनेक छोटे छोटे वारकरी माऊलींच्या पायी वारीमध्ये सहभागी झाले. त्यांचे प्रमुख हबप अमोल जाधव आणि छोट्या वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत साखळेकर. जय हरी विठ्ठल. मी आत्ता धरमपुरी या ठिकाणी आहे आणि धरमपुरीवरून पालखी हे आज नातेपुते या मुक्कामी असणार आहे माऊलींची. माझ्यासोबत तुम्ही आत्ता बघताय की वारकऱ्यांमधले छोटे वारकरी सगळे आहेत आणि हे सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. रामकृष्ण हरी. तुम्ही कुठून आलात आणि ही सगळी मुलं वारकरी संप्रदायामध्ये कशी काय तुम्ही आणलेली आहेत? रामकृष्ण हरी. आम्ही आळंदीवरून आलेलो आहे. श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील हे सर्व बालगोपाळ मंडळी आहेत आणि या संस्थेमध्ये एक आध्यात्मिक प्लस शाळा करून अध्यात्म अभ्यास ही मूळ विद्यार्थी करत असतात. पण माझी एक संस्थेत असं वेगळा दृष्टिकोन आहे की या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाचा एक वारसा, संतांची मांदियाळी आणि या संतांची जी काही माहिती आहे तो प्रत्यक्ष अनुभव या वारीमध्ये मी यांना दिसून दाखवतो आणि पाहायला लावतो. कारण की हे छोटे छोटे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचं वयच काय आता खेळण्याचं बागडण्याचं. सगळे मला म्हणतात की महाराज हिचे छोटे छोटे विद्यार्थी, परंतु मला हे सर्व आळंदीकर मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, हे सर्व उत्साहित करतात की महाराज आपला हा वारकरी संप्रदाय, ही सनातन धर्माची पताका तुम्ही ही वाढवतायत. आणि हे छोटे छोटे वारकरी विद्यार्थी बघा, त्यांच्या हातामध्ये मालिका आहे. ही मालिका भजनी मालिकेत हरिपाठ, काकड आरती, विष्णू सहस्रनाम, सकाळची प्रार्थना, संध्याकाळचा हरिपाठ हे सर्व विद्यार्थी घेत असतात. आणि यांच्या मुखातून रोज ज्ञानोबा तुकाराम हे भजन सातत्यानं निघतं. म्हणजे यांचा उद्धार निश्चित आहे. परंतु या वारीमध्ये आपल्या पूर्वजांनी ही जी परंपरा लावून दिलेली आहे, माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा हा वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राचा पुरताच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या जगाच्या बाहेर ज्ञानोबरायांचा सोहळा इथं गेलेला आहे. या सोहळ्यामध्ये कोणाला पत्रिकेची गरज नाही का काहीच नाही, पण तरीसुद्धा सर्व भाविकजण माझ्या माऊलींच्या या सोहळ्याकरता येतात. म्हणून ही बालगोपाळ मंडळी दरवर्षी, आता 4थं वर्ष या विद्यार्थ्यांचं आहे, दरवर्षी या वारीची वाट बघत असतात. कारण की या वारीमध्ये त्यांना या संतांची मादियाळी दिसती. या संतांचा वारसा, नियम, फडकऱ्यांचे नियम काय, माऊलींचं भजन काय राहतं आहे, हे प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला भेटतं. तसे रोज विद्यार्थी माऊलींचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आळंदीमध्ये इंद्रायणीची आरती असेल किंवा माऊलींच्या मंदिरामध्ये हरिपाठ असेल, त्या हरिपाठाला पण सुद्धा हे विद्यार्थी असतात. आदरणीय ज्ञानेश्वर मंदिराचे कमिटीवर विश्वस्त असतील, सर्वच विश्वस्त मंडळी या विद्यार्थ्यांचं गुणवान गान गातात. आणि आता या वारीमध्ये तुला काय शिकायला मिळालं? वारीमध्ये हे शिकायला भेटलं की म्हणजे जे जुने लोक आहेत, म्हणजे जुने माणसं, ते भजन कशी करतात, पुन्हा त्यांचा ठेका कसा असते, पुन्हा ते म्हणजे असे जुनी पिढीतून कशी दिंडी चालते, कशी माऊली कुठं जातात, हे मला या वारीतून शिकायला भेटते. नक्की. अजून कोणी छोटे वारकरी, तुला किती वर्ष झाली शिकतोयस? मला 3. काय नाव तुझं? सार्थक सुनील शिंदे. बरं.
आणि कुठलं आहेस, तुझं गाव कोणतं? माझं गाव नांदेड. नांदेडमधलं आहेस, बरं. आणि 3 वर्षांपासून शिकतोयस. तर ही छोटी छोटी सगळी मंडळी आहेत. तुझं नाव काय रे? गौरव. कुठून आला तू? तुझं गाव कोणतं? जळगाव. जळगाव. बरं, किती वर्षापासून शिकतोयस? 1. पहिलीच वारी आहे का तुझी आता ही? कसं वाटतंय मग तुला पहिल्यांदाच वारीत येऊन? छान. बरं, ही अशा पद्धतीची सगळी वारकरी मंडळी आहेत आणि त्यांनी या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आता तुम्ही हे आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करता. कधी त्या ठिकाणी तुम्ही पोचता? आधी पोचता का नंतर पोचता? आम्ही ज्ञानोबरायांच्या सोबतच चालत असतो. फक्त एवढं आहे, हे बालगोपाळ मंडळी लहान असल्यामुळे जास्त चेंगराचांगरी म्हणजे वारकरी जास्त भाविक आहेत. त्या भाविकमुळे आम्ही थोडंसं नगराच्या पुढं चालत असतो. आम्हाला सर्वच महाराज मंडळी खूप मदत करते. आणि आम्ही आता दशमीला बरोबर वाखरीला आणि वाखरीच्या संध्याकाळी पंढरपूरला आम्ही दशमीला पोहोचतो. एकादशीला प्रदक्षिणा, जसं माऊलींचं जे काही नित्यनेम आहे तो वारसा आमच्या गुरुवारांनी आम्हाला शिकवलेला आहे. हरिभक्तपरायण परमपूजनीय कुरेकर बाबा असतील, परम कैलासवासी परमपूजनीय निवृत्ती महाराज भक्ती असतील, बोधे बाबा असतील आणि सद्गुरू श्री गुरु हैबत बाबांच्या ज्या मालिकेप्रमाणे ज्या नियमाप्रमाणे वारी आहे त्या नियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना पण तो वारसा मी शिकवत असतो. माऊलींनी आमच्याकडून हे सर्व करून घ्यावं हीच माऊली चरणी प्रार्थना. नक्कीच खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अतिशय सुंदर अशी वारी तुम्ही करता आहात लहान मुलांची. आणि त्याकरता आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. तुमच्या या वारीला खूप शुभेच्छा. सगळ्या वारीकऱ्यांप्रमाणे दिंड्यांप्रमाणे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धरमपुरीमधून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचं हे अनमोल क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली आपण पण आता इथे थांबायची. पण उद्याच्या भागामध्ये नेमकी वारी कुठे आहे, वारीच्या या टप्प्यावरती काय काय घडलंय हे मी तुमच्यापर्यंत येऊन भेटीला येणार आहे उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. नमस्कार.